हॅलो मैत्रिणींनो, ज्वेलरीचं मटेरियल कुठेही मिळतं, पण त्या मटेरियलचा योग्य वापर करून स्वतःची कला दाखवत जेव्हा एखादा पॅटर्न तयार होतो ना, तेव्हा त्यामध्ये जीव असल्यासारखं वाटतं. समोरच्याला वाटत असतं की ज्वेलरी किती महाग आहे, फक्त एकदाच तर घालायची आहे, मग कशाला एवढी महागाची ज्वेलरी घ्यायची, एवढे पैसे घालवायचे. आणि खूप महाग असणारे ज्वेलरी मग विचारतात की बाबा रेंटनी मिळेल का वगैरे. पण मैत्रिणींनो, कधीतरी ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा की ही ज्वेलरी बनवत असताना त्यासाठी लागलेला वेळ, त्या डिझाईनसाठी किती युक्ती लावावी लागते, कलर कॉम्बिनेशन पाहावं लागतं, त्यात तुमच्या ज्या साडीचा कलर आहे त्याला मॅचिंग होतं आहे का, किंवा कुठला कलर छान दिसेल, हे सगळं आम्हीच ठरवतो आणि आम्हाला तुम्हाला हे सांगावं लागतं. आणि एखादं फ्लॉवर म्हणा किंवा एखादं पॅटर्न म्हणा, हा आम्हाला तुम्हाला दाखवावा लागतो. आणि तेव्हा कुठं मग तुमचं पॅटर्न तर म्हणजे तुमची सहमती मिळते आणि मग आम्ही ज्वेलरी करायला मोकळे होतो. आणि हे सगळं जेव्हा तयार होत असतं ना, तेव्हा एकच गोष्टीची अपेक्षा असते, ती म्हणजे जिच्यासाठी ही ज्वेलरी बनवली आहे तिचा रिव्ह्यू किंवा तिच्या चेहऱ्यावरचं हास्य, तिचा आनंद, तिची कमेंट. आणि मग कुठं असं वाटतं की चला आपण सक्सेस झालो. हे आमच्या आयुष्यामध्ये रोजच असतं. ज्वेलरी इतकी मन लावून बनवली आहे आणि त्यात माझं प्रेम दडलेलं असतं. हे जेव्हा कुरिअर करताना किंवा पॅकिंग करते ना, असं वाटतं माझ्या हृदयाचा एक भाग, माझं काळीज मी कोणाला तरी देत आहे. कारण ते घातल्यावर जेव्हा माझे कस्टमर खुश होतात ना, तेव्हा माझ्या ओठावर हसू आणि डोळ्यात आनंद अश्रू असतात. प्रत्येक ज्वेलरीवाल्याच्या आयुष्यामध्ये हेच असतं. आणि रोजच ज्वेलरी बनवतो आणि रोजच आम्ही कुरिअर करत असतो. आणि हे करताना त्यामध्ये घातलेला वेळ, त्याच्यामध्ये लावलेलं प्रेम, हे हे शब्दात नाही व्यक्त करू शकत. कशी वाटली ज्वेलरी नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.